माळवाडीच्या लोकांना रस्ता, माळवाडीच्या लोकांना रस्ता, रस्ता आमच्या हक्काचा रस्ताच मिळाला पाहिजे, बाकी काही म्हणू नका. रस्ता मिळालाच पाहिजे, रस्ता, रस्ता, रस्ता. तारातून पाणी असे पाय ठेवले तर असं माणूस पडतं. ती दिवशी या मुलीला घेऊन शाळेत चालले होते, तिथून असं थोडीशी बोळ तिथून ही मुलगी बी पडली आणि मी पण पडले, माझा पाय मुरगाळला. आणि एवढं पाणी एवढं पाणी जमा होतं, घराच्या समोर गवत होतं, पूर्ण मच्छर घरामध्ये, सगळे शेवळ घरामध्ये. एवढी परिस्थिती खराब आहे आमची. काही मागणी नाही, आम्हाला फक्त रस्ता द्यावा बस. किती वर्ष झाले तुम्हाला, तुम्ही तिथे राहता? मी तर आता आले, पण हे सगळे 25, 30 वर्षापासून राहतात. तरी सुद्धा अजून रस्ता नाहीये रस्ता. मुलांना यांना खायला म्हणलं तर मग इथंच करून खाऊ ना. तिथे मच्छर चावून डेंगू मलेरियाची साथ आलेली. मग इथं रस्त्याला इकडे मच्छर बिच्छर तर नाही फिरणार ना. मग इथंच राहून इथंच खावं लेकरा बाळांना घेऊन. एवढ्यांले लहान लहान मुलं आहेत बघा, किती लहान लहान मुलं आहेत. हे पण ताप आणि पण त्यात ताप सर्दी खोकला. हे पण मुले शाळेमध्ये जायचे, आता त्यांना इथे घेऊन बसलेले, शाळेत चाललेले. अहो काय परिस्थिती सांगायची तुम्हाला. इथून तिथून सगळं चिखल, परत पोरं इतके आजारी पडायला लागल्या, डेंगू पसरलाय. असं कसं चालायचं, कसं आम्ही सांगा ना, कसं चालायचं? हा, बाहेर निघायला रस्ता नाहीये. एक तर इथून आम्हालाच येत नाही, गाडी येत नाही, कचऱ्याची गाडी येत नाही. हा, लोकांना कचऱ्याची गाडी नाही, सिलेंडरची गाडी नाही. हा, कुठं आम्ही कचरा टाकायचं, कुठं कचरा टाकायचं तरी कुठं आम्ही सांगा ना, कुठं टाकायचं कचरा? माणसांनी इथं आजारी पडलं ना, त्यांना बाहेर निघायला रस्ता नाहीये. निघाला रस्ता काय करायचं? कसं न्यायचं त्यांना? आहे ना, झुळीमध्ये न्यायला लागते लोकांना, झुळीमध्ये. आम्ही झुळीत कसं न्यायचं? पोरांना चालतात नाही, इथून चालायचं म्हणलं पोरं घसरू पडतात. ते असं एवढी परिस्थिती बेकार झाली आमची. फक्त आम्हाला इथून बाहेर काढायचा मार्ग काढा, फक्त आम्हाला बाहेर काढा इथून. लय आम्ही गुतून बसले, खरंच लय गुतून बसलेले. आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, रस्ता सोडला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची बाजू काय सांगा? आमच्या सासऱ्यांनी 40 वर्ष झालं जागा विकलेली, पण त्यावेळेस ज्यांनी पूर्वीपासून हा ग्रामपंचायतीत पांधन म्हणून हा रस्ता होता, आणि 40 वर्ष झाले लोक इथं राहायला आलेली आहेत. 30 वर्ष तर कंप्लीट झालेलीच आहे जागा घेऊन त्यांनी, आणि आल्यापासून हाच रस्ता यूज करतात. पण आता इकडं खाली रस्ता मागण्याची गरज. आमची प्रायव्हेट जागा आहे, शेती करीत होतो आम्ही, शेतकरी लोक आहे. आता तिथं आम्ही डेव्हलप केले, म्हणजे आम्ही स्वतःसाठी घर बांधतोय. तर त्यांना असं वाटतं की ह्यांनी पण आम्हाला रस्ता तिकडे द्यावा, पण आम्ही तिकडे देऊ शकत नाही, कारण हा पहिल्यापासून 30 वर्ष झालं सगळे लोक इकडूनच वापरतात. आम्ही सुद्धा तोच यूज रस्ता करीत होतो, आणि आलेली लोक पण तेच यूज करीत होते. आता पुढचा प्रश्न, त्यांनी आता पुढे एक शेतकरी देत नाही रस्ता, किंवा नगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही, रस्ता डेव्हलप करून दिला नाही. आणि पुढच्या आता 3 बिल्डिंग झालेत, म्हणजे 3 बंगले झालेत, त्यांचे पण प्लॅन त्याच रस्त्यावरती पास झाले. आता प्रॉब्लेम ते लोक जाऊन देत नाही, त्याचा आम्ही काय करू शकतो? शेतकऱ्यांना आम्ही जेवढा रस्ता आमच्या सासऱ्यांनी सोडलाय, आता 1 वर्ष झाले आमचे सासरे गेलेले, एक्सपायर झालेले, ते तोपर्यंत ह्या लोकांनी काही मागितले नाही. आता 1 वर्ष झाले आम्हाला हा त्रास चालू केलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.